नमस्कार, मी डॉक्टर सुहास कलशेट्टी, श्री समर्थ हॉस्पिटल रास्तापेठ इथे कार्यरत आहे. आमचं हॉस्पिटल 20 ते 25 वर्षापासून चालू आहे. आणि आता जेव्हा मला कळलं की दैनिक प्रभात हे एक ब्लड डोनेशन कॅम्प ऑर्गनाईज करत आहे शनिवारी 18 तारखेला, मला ऐकून खूपच आनंद झाला. आता रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे असं म्हणतातच, आणि ते खरंच आहे. आता मी हॉस्पिटल चालवत आहे गेली 20 वर्ष. आम्हाला खूप वेळा रक्त लागतं, म्हणजे रोज 2 ते 5 बाटली रक्त आम्हाला मागवावं लागतं. म्हणजे 3 to 5 पॅक सेल्स आम्हाला मागवावं लागतात. डेंग्यू मलेरियाच्या सीझनमध्ये खूपशे प्लेटलेट्स मागवावं लागतात, प्लाझ्मा मागवावं लागतात. पण सगळीकडे सगळे हॉस्पिटल्स बघता डोनेशन्स हे थोडेसे कमी व्हायला लागलेत. आणि त्यातल्या त्यात इतका उन्हाळा आहे की ऊन इतकं आहे की 41 डिग्री 42 डिग्री 40 डिग्री असं ऊन असल्याकारणाने लोकंसुद्धा जास्त येत नाहीत. पण तरीही मी आवर्जून सगळ्यांना विनंती करतो की शनिवारी नारायणपेठला दैनिक प्रभात ह्या ठिकाणी ब्लड डोनेशन कॅम्प आहे. तिथे सर्वांनी यावं आणि सगळ्यांनी ब्लड डोनेट करावं. ब्लड डोनेटसाठी काय काय जे प्रोटोकॉल्स आहेत ते मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो. एक, रुग्णाचं ब्लड डोनेट करणाऱ्या व्यक्तीचं वय हे 18 ते 65 पाहिजे. पुरुष असो अथवा स्त्री असो तर त्यांनी द्यावं. कोणी देऊ नये ज्यांना ताप आहे, सर्दी खोकला आहे, फ्लू आहे, प्रेग्नंट आहेत, किंवा ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये नाही आहे, हार्टचा विकार आहे, किंवा जे आता रिसेंटली बाहेरनं प्रवास करून आलेत, बाहेर देशी जाऊन आलेत, किंवा त्यांना मलेरियाचे सिम्पटम्स आहेत, डेंग्यूचे सिम्पटम्स आहेत, अशा व्यक्तीने ब्लड डोनेट करू नये. बाकीचं सगळ्यांनी ब्लड डोनेट करता येतं. पुरुषांमध्ये HB जर 13च्या पुढे असेल तर त्यांनी ब्लड डोनेट अवश्य करावं. स्त्रियांनी 12 ग्रॅम असेल तर अवश्य द्यावं. 18 वर्षाखाली व्यक्तींनी ब्लड डोनेट करू नये. 65 वर्षाच्या वरती व्यक्तींनी ब्लड डोनेट करू नये. आणि दर 3 महिन्याला तुम्हाला ब्लड डोनेट करता येतं. जेवढं काही तुम्ही ब्लड डोनेट कराल ते 2 महिन्यात तयार होतं. त्यामुळे असं नाही की तुमचं रक्त कमी होऊन तुम्हाला अशक्तपणा वगैरे येईल, असं काही नाही आहे. फक्त एवढीच काळजी घ्या की त्या दिवशी तुम्हाला बरं वाटतं आहे, देर इज अ फील गुड फॅक्टर, तुम्हाला व्यवस्थित छान वाटतं आहे, त्या दिवशी जाऊन ब्लड डोनेट करा. घेतल्यानंतर थोडीशी चक्कर येऊ शकते, त्यावेळेला बिस्किट किंवा एखादं ॲपल खाल्लं तर यू शुड बी ऑल राईट अगेन. तर माझी रिक्वेस्ट आहे, मी स्वतः त्या दिवशी जाऊन तिथे दैनिक प्रभातला ब्लड डोनेट करणार आहात, तुम्हीही ब्लड डोनेट करा. थँक्यू व्हेरी मच.